नमस्कार. आज आपण मराठी कोडी व त्याची उत्तरे पाहणार आहोत. भाग 15वा. कोडी आपल्याला 10 सेकंड मध्ये सोडवायची आहेत. आज आपण चित्रावरून कोड्यांची उत्तरं ओळखणार आहोत. कोड्यांची उत्तरं ही महाराष्ट्रातील जिल्ह्यांचीच नावे असणार आहे. त्यामुळे तुम्हाला उत्तरं पटकन देता येईल. कोडी खूप सोपी आणि मजेशीर आहेत. फक्त थोडा विचार करा म्हणजे तुम्हाला उत्तर 10 सेकंड मध्ये देता येईल. कोडी पाहूयात. त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर आमच्या चॅनेलला सबस्क्राइब करायला आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. त्यामुळे तुम्हाला इथून पुढे येणारे सर्व व्हिडिओ आणि कोडी पाहायला मिळतील. कोडी पाहूयात. कोडी नंबर 1. ओळखा पाहू. कोड नंबर 1 मध्ये कोणती चित्र दिलेली आहेत आणि त्या चित्रावरून कोणत्या महाराष्ट्रातील जिल्ह्याचं नाव असू शकतं? ओळखा पाहू. काय वाटतं तुम्हाला? काय असेल बरं नाव त्या जिल्ह्याचं? ओळखा. तुमची वेळ सुरू होते आता. उत्तर आहे चंद्रपूर. आहे की नाही गमतीशीर आणि मजेशीर उत्तर? चंद्रपूर मधला चंद्र त्याचं आपल्याला चित्र दिलेलं आहे आणि पूर आलेलं पाण्याचं चित्र दिलेलं आहे म्हणजेच पूर. आहे की नाही मग मस्त आणि गमतीशीर उत्तर? चंद्रपूर हे एक महाराष्ट्रातील जिल्ह्याचं नाव आहे. कोड नंबर 2. थोडा विचार करा म्हणजे तुम्हाला कोड्याचं उत्तर पटकन देता येईल. तुम्हाला चित्रात काय दिसतंय बरं? एक मेणबत्ती आणि एक मुलीचं चित्र किंवा बाईचं चित्र. मग काय असेल बरं याचं उत्तर? हाही एक महाराष्ट्रातील जिल्हाच आहे. ओळखा पाहू. मी तुम्हाला एक क्लू देते. हे एक महाराष्ट्रातील खूप मोठं शहर आहे. त्याला अरबी समुद्र लाभलेला आहे. आता ओळखा पाहू. काय असेल बरं त्या जिल्ह्याचं नाव? तुमची वेळ सुरू होते आता. उत्तर आहे मुंबई. मेणबत्तीलाच मोम म्हणतात आणि मुलीचं किंवा बाईचं चित्र दिले म्हणजेच बाई. म्हणजेच आहे की नाही मजेशीर आणि गमतीशीर उत्तर? मुंबई. कोड नंबर 3. काय दिसत आहे बरं तुम्हाला या चित्रामध्ये? कशाचं चित्र आहे ते? ओळखा पाहू. यातलं दुसरं चित्र तर तुम्हाला पहिल्या कोड्यामध्येच माहित झालं आहे ते काय आहे. आता उत्तर खूप सोपं झालं आहे. आता ओळखा पाहू. काय असेल बरं याचं उत्तर? मी एक तुम्हाला क्लू देते. त्या जिल्ह्यामध्ये एका देवीचं स्थान आहे. आता ओळखा पाहू. काय असेल बरं याचं उत्तर? तुमची वेळ सुरू होते आता. उत्तर आहे कोल्हापूर. 1 नंबर चित्र कोल्ह्याचं आहे आणि दुसरं आहे पूर. म्हणजेच उत्तर काय आहे? कोल्हापूर. आहे की नाही गमतीशीर उत्तर? कोड नंबर 4. आता तुम्हाला या कोड्यामध्ये काय दिसत आहे बरं? काट्याचे चमचे, प्लेट आणि एक स्पेलिंग दिसत आहे. आता ओळखा पाहू. कुठला असा महाराष्ट्रातील जिल्हा आहे की त्याचं शेवटच्या स्पेलिंग मध्ये आर आणि ए येतं? ओळखा पाहू. स्पेलिंग मुळे तुम्हाला उत्तर देणं खूप सोपं झालं आहे. मी एक तुम्हाला क्लू देते. आपण गावच्या ठिकाणी सगळेजण कुठे जेवायला जातो? कशाला जातो? आणि त्या जेवणाला काय म्हणतात बरं? तो एक देवाचा प्रसाद म्हणून सगळे जेवायला जातात. आणि दुसरं म्हणजे आपण जेजुरीला गेल्यानंतर आपल्या कपाळी काय लावतो बरं? कोणता टिळा लावतो? काय म्हणतात त्याला? आता ओळखा पाहू. उत्तर खूप सोपं झालं आहे. ओळखा पाहू. तुमची वेळ सुरू होते आता. उत्तर आहे भंडारा. आहे की नाही मजेशीर उत्तर? RA म्हणजे भंडारा या स्पेलिंगचं शेवटचं शब्द. आपण गावी असताना सगळे
भंडाऱ्याला जातो की नाही? भंडारा जेवायला आहे की नाही मजेशीर आणि गमतीशीर उत्तर? जाता की नाही तुम्ही भंडारा जेवायला? कोड नंबर 5, ओळखा पाहू. हे 2 चित्र पाहून तुम्हाला महाराष्ट्रातील कोणता जिल्हा आठवतो? कोणतं नाव समोर येतो? पहिले चित्र आपल्याला नागाचं दिलं आहे आणि दुसरं चित्र तर तुम्हाला माहितीच आहे. या आधी 2 कोड्यांमध्ये ते चित्र आहे. उत्तर खूप सोपं आहे. विचार करा म्हणजे तुम्हाला उत्तर पटकन देता येईल. तुमची वेळ सुरू होते आता. उत्तर आहे नागपूर. आहे की नाही मजेशीर उत्तर? कोड नंबर 6. आता तुम्हाला या कोड्यामध्ये काय दिसतंय बरं? एक जाळाचं चित्र दिसतंय, दुसरं रॉंग म्हणजे नाही चूक असलेला सिम्बॉल दिसतोय. म्हणजे राईट आणि रॉंग त्यामधलं रॉंगचं सिम्बॉल आहे ते. ना म्हणजे ते रॉंगचं चिन्ह. ओळखा पाहू काय असेल बरं याचं उत्तर? कोणता जिल्हा आहे की जो या चित्रावरून सुरुवात होतो? कोणता जिल्हा आहे जे की या चित्राचं नाव आहे? ओळखा पाहू. तुमची वेळ सुरू होते आता. उत्तर आहे जालना. आहे की नाही मजेशीर उत्तर? जाल म्हणजे ते दिसणारं पहिलं चित्र आणि ना म्हणजे ते रॉंगचं चिन्ह. आपण नाही म्हणताना ते चिन्ह. रॉंग म्हणजे नाही. आहे की नाही फसवं आणि मजेशीर उत्तर? कोड नंबर 7. हे कोड खूप सोपं आहे. चित्रामध्येच आपल्याला याचं उत्तर सरळ सरळ दिसत आहे. ओळखा पाहू काय असेल बरं या जिल्ह्याचं नाव? त्या जिल्ह्याच्या नावाचं शेवटच्या अक्षराचं स्पेलिंग इथे दिलेलं आहे. आता ओळखा पाहू काय असेल बरं याचं उत्तर? कोणता जिल्हा असेल तो? तुमची वेळ सुरू होते आता. उत्तर आहे बीड. आहे की नाही मजेशीर उत्तर? बी म्हणजे मधमाशी आणि बीड या शब्दातील शेवटचं अक्षर दिलेलं आहे. आहे की नाही मजेशीर उत्तर? कोड नंबर 8. काय दिसतंय तुम्हाला या कोड्यामध्ये? पहिले चित्र कशाचं दिसत आहे, दुसरं स्पेलिंग कशाचं दिसत आहे आणि तिसरा सिम्बॉल कशाचा आहे? तिसरा सिम्बॉल तर आपल्याला माहीतच आहे. त्याचा अर्थ आपल्याला माहीतच आहे. त्याचा अर्थ काय आहे तर नाही. आता तुम्हाला 2 चित्राविषयी विचार करायचा आहे. मधलं जे अक्षर आहे ती एका जिल्ह्याच्या स्पेलिंग मधली अक्षर आहे. आता ओळखा पाहू काय असेल बरं तो जिल्हा? आता ओळखा पाहू कोणता असेल बरं तो जिल्हा? तुमची वेळ सुरू होते आता. उत्तर आहे बुलढाणा. आहे की नाही मजेशीर उत्तर? काय दिसतंय तुम्हाला या कोड्यामध्ये? पहिले चित्र कशाचं दिसत आहे? बैलाला इंग्लिश मध्ये बुल म्हणतात की नाही, म्हणजेच त्यातला बुल आणि ढचं तुम्हाला स्पेलिंग दिलं आहे. रॉंग म्हणजे नाही. आहे की नाही मजेशीर उत्तर? आहे की नाही मग त्याचं उत्तर काय झालं? बुलढाणा. कोड नंबर 9. काय असेल बरं याचं उत्तर? काय वाटतं तुम्हाला या चित्रावरून? काय दिसत आहे चित्रामध्ये? पहिल्या चित्रामध्ये काय दिसत आहे? दुसऱ्या चित्रामध्ये मुलगी दिसते आणि तिसऱ्या चित्रामध्ये खाली पडलेली मुलगी किंवा खाली बसलेली मुलगी दिसत आहे. सांगा पाहू काय असेल बरं याचं उत्तर? मी एक तुम्हाला क्लू देते. हे एक पर्यटन स्थळ आहे आणि तेही समुद्र किनारी आहे. आता ओळखा पाहू याचं उत्तर काय आहे? तुमची वेळ सुरू होते आता.
उत्तर आहे रत्नागिरी. आहे की नाही मजेशीर उत्तर? त्या चित्रात दिलं आहे की नाही पहिलं रत्न, त्याच्यानंतर रत्न नावाची मुलगी आणि तिसऱ्या चित्रात पडलेली आहे म्हणजे गिरगई आहे की नाही मजेशीर उत्तर? या कोड्यांमध्ये हिंदी, मराठी आणि इंग्लिश या तिन्ही भाषांचा वापर केलेला आहे. कोड्याचं उत्तर देताना या तिन्ही भाषाचा विचार करा म्हणजे तुम्हाला उत्तर पटकन देता येईल. कोड नंबर 10 हे शेवटचं कोड आहे. अगदीच सोपं आहे. बघता क्षणी तुम्हाला या कोड्याचं उत्तर देता येईल. सांगा पाहू, हा महाराष्ट्रातील कोणता जिल्हा आहे? काय दिसतं तुम्हाला? तुम्हाला फक्त चित्र पाहून त्यांची नावे ओळखायची आहेत आणि त्याच्यावरून नाव तयार करायचं आहे. ओळखा पाहू, उत्तर खूप सोपं आहे. तुमची वेळ सुरू होते आता. उत्तर आहे पालघर. कारण इतकं सोपं कोड आहे की तुम्हाला चित्रामध्येच पाल दिलेली आहे आणि दुसरं चित्र घराचं दिलेलं आहे म्हणजेच उत्तर काय होतं? पालघर. आहे की नाही मजेशीर आणि गमतीशीर कोडी? फक्त आपल्याला विचार करायचा आहे. अशाच प्रकारची नवीन नवीन कोडी ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. त्यामुळे तुम्हाला अशाच प्रकारची नवीन नवीन गमतीशीर कोडी पाहायला मिळतील. कोडी आवडल्यास कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. भेटूयात अशाच प्रकारच्या पुढील व्हिडिओमध्ये.